नमस्कार मित्रांनो, परीक्षा अगदी तोंडावरती आलेली आहे. त्यामुळे हे जे लेक्चर असेल ते जे महत्त्वाचे कामगार कायदे आहेत त्या कामगार कायद्यांवरती एक रिव्हिजन स्वरूपाचे लेक्चर असेल. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले प्रश्न बघणार आहोत. आपण असेच प्रश्न बघत आहोत जे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. त्यामुळे हे जे लेक्चर असेल ते अतिशय काळजीपूर्वक बघा. त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षा अगदी 4-5 दिवसांवरतीच आलेली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी अतिशय कमी वेळ बाकी आहे. त्यामुळे या राहिलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन होणं आवश्यक आहे. जेवढी जास्त रिव्हिजन कराल तेवढी जास्त हे कायदे तुमच्या मनामध्ये फिट होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. आणि ही जी रिव्हिजन असेल कायद्यांची ती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवून करावी लागेल, कारण आपल्याला अभ्यासासाठी जे कायदे आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करत असताना कायद्यांच्या ज्या तरतुदी आहेत त्यांच्या अदलाबदल होऊ शकते, तुमचे कन्फ्युजन वाढू शकते. त्यामुळे जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढी जास्त क्लॅरिटी तुम्हाला येईल आणि त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. तुमचे कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्यास मदत होईल. अशाच प्रकारे दर्जेदार प्रश्नांचा समावेश असलेली आपली ही एक ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. याच्या माध्यमातून तुमचे मॅक्झिमम प्रश्नांचा सराव होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्यास देखील मदत होईल. ही टेस्ट सिरीज तुम्हाला आपली स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती उपलब्ध होईल. मी असं म्हणत नाही की फक्त आपली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. मार्केटमध्ये अवेलेबल असलेली कोणतीही दर्जेदार प्रश्नांचा समावेश असलेली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होईल. पण एक गोष्ट नक्कीच करा, राहिलेल्या दिवसांमध्ये जेवढे जास्त प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील तेवढे जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. चला तर मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले एक एक प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक पहिला, साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942च्या कलम 9 नुसार मालकाने पहिल्यांदाच या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास त्याला जास्तीत जास्त किती रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते? तर हा जो साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 आहे तो साप्ताहिक सुट्टींच्या बाबत तरतुदी करतो. आणि यानुसार जर मालकाने सुट्टी देण्याच्या संदर्भात जे कायद्यातील तरतुदी आहेत त्यांचे पहिल्यांदाच जर उल्लंघन केले तर त्याला जास्तीत जास्त 25 रुपये एवढ्या दंडाची शिक्षा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की मालकाने दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर जर गुन्हा केला किंवा तरतुदींचा भंग केला तर त्याच्यासाठी किती रुपये दंडाची शिक्षा आहे? तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त 250 रुपये दंडाची शिक्षा आहे. त्यामुळे ही देखील शिक्षेची तरतूद लक्षात ठेवा. पहिल्यांदा जर गुन्हा केला तर त्याच्यासाठी 25 रुपये मॅक्झिमम दंडाची शिक्षा आहे, तर दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्यासाठी 250 रुपये एवढी दंडाची शिक्षा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981च्या कलम 24 नुसार एखाद्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या किंवा योजनेच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी व्यक्ती नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर परीक्षेत आपल्याला हा जो खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम आहे 1981चा त्याच्या कलमांवरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे कलम 24 काय आहे? तर कलम 24 हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या किंवा योजनेच्या कामकाजाची तपासणी करणे, चौकशी करणे याच्यासाठी व्यक्ती नियुक्त करण्याच्या संदर्भात तरतुदी करते. त्यामुळे कलम 24 लक्षात ठेवा. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळाची योजना असेल किंवा सुरक्षा रक्षक मंडळ असेल याच्या कामकाजाची चौकशी करणे, तपासणी करणे याच्यासाठी व्यक्ती नियुक्त करण्याचा जो अधिकार आहे तो आहे स्टेट गव्हर्नमेंटचा, राज्य शासनाचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत याच्यावरती अजून एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे नियुक्त केलेला जो व्यक्ती आहे तो चौकशी पूर्ण करून आपला अहवाल कोणाला सादर करेल? तर तो आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर करेल, कारण त्याची नियुक्ती ही राज्य शासनाने केलेली आहे. त्याचबरोबर मग राज्य शासन पुढे ह्या अहवालाचा विचार करून पुढची योग्य ती कारवाई करू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969च्या कलम 11 नुसार माथाडी मंडळातील सदस्यांची जागा कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास ती साधारणपणे किती दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे? तर हा देखील अधिनियम आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मेन्शन केलेला आहे, माथाडी कामगार हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम. आणि या कामगारातील
कलम 11 कशाशी संदर्भात आहे असा प्रश्न पेपरमध्ये येईल. तर या कायद्यातील कलम 11 हे माथाडी मंडळातील सदस्याची जागा जर कोणत्याही कारणाने रिक्त झाली असेल तर ती किती दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे त्याच्या संदर्भातच्या तरतुदी कलम 11 मध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे कलम 11 लक्षात ठेवा. मग हे कलम काय सांगतं की एखाद्या सदस्याची जागा जर त्या सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे रिकामी झाली असेल किंवा त्या सदस्याने राजीनामा दिल्यामुळे रिकामी झाली असेल किंवा तो सदस्य जर अपात्र ठरला असेल आणि त्या अपात्रत्या कारणामुळे ही जागा जर रिकामी झालेली असेल तर या रिकामी झालेली जी जागा आहे ती जागा रिकामी झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे कलम 11 आहे याच्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी बघूया ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर कलम 11 काय सांगतं की एखादी जी जागा आहे सदस्याची ती कोणत्याही कारणामुळे जर रिक्त झाली असेल तर बोर्डाने, माथाडी कामगार बोर्डाने किंवा मंडळाने त्याची माहिती राज्य शासनाला देणं बंधनकारक आहे. त्यामुळे कोण कोणाला माहिती देत आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर ती रिक्त झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत जागा भरणे याचं कायद्याने बंधन आहे. त्यामुळे हे बंधन देखील लक्षात ठेवा कालावधीचे. त्यानंतर नवीन सदस्याचा कार्यकाळ किती असणार आहे मग तर नवीन नियुक्त केलेला सदस्य हा केवळ उर्वरित कालावधीसाठीच पदावर राहील. म्हणजे काय तर ज्या सदस्याची जागा रिकामी झालेली आहे त्या सदस्याचा मूळ कार्यकाळ जितका शिल्लक होता तितक्याच कालावधीसाठी म्हणजे राहिलेल्या कालावधीसाठीच फक्त तो सदस्य त्याची जागा घेईल. त्यामुळे नवीन सदस्याचा कार्यकाळ देखील तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्यानंतर जर जागा रिक्त असताना मंडळाने केलेले कामकाज जे आहे ते कायदेशीर आणि वैध मानले जाईल. त्यामुळे कामकाज नेहमी वैध राहते हा देखील मुद्दा आहे ते लक्षात घ्या. तर ह्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत कलम 11 अंतर्गत, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबतचा अधिनियम 1971च्या कलम 50 नुसार कामगाराला मालकाकडून यायची असलेली रक्कम वसूल करण्यासाठी कामगाराने रक्कम देय झाल्याच्या तारखेपासून किती कालावधीच्या आत न्यायालयात अर्ज करणं आवश्यक आहे. तर इथे लक्षात घ्या कामगाराला मालकाकडून रक्कम देय झाल्याच्या तारखेपासून किंवा न्यायालयाने आदेश दिल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत न्यायालयामध्ये अर्ज करणं आवश्यक आहे जेणेकरून कामगाराला मालकाकडून यायची असलेली रक्कम वसूल करता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण या कलमामधील काही महत्त्वाच्या तरतुदी बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर ही जी मागणी अर्ज आहे रक्कम देय झाल्याच्या तारखेपासूनची ती 1 वर्षाच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. समजा जर अर्जदाराकडे 1 वर्षाच्या आत अर्ज न करण्याचे योग्य आणि पुरेसे कारण असेल तर 1 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील न्यायालय असा अर्ज स्वीकारू शकते. त्यामुळे ही 1 वर्षाच्या कालावधीला मुदतवाढ देण्याची जी तरतूद आहे ती देखील लक्षात घ्या. ती कोण देऊ शकतं तर ती न्यायालय देऊ शकतं. हा येथे मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम वसुलीची पद्धत कशी असेल तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देखील मालकाने ही जर रक्कम दिली नाही तर पुढची प्रोसेस काय होणार आहे तर मग अशा वेळी न्यायालय जिल्हाधिकाऱ्यांकडे वसुली प्रमाणपत्र पाठवणार आणि मग जिल्हाधिकारी ही जी रक्कम आहे ती जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करतात. त्यामुळे क्रोनॉलॉजी इथे लक्षात द्या. जर मालकाने रक्कम दिली नाही तर मग न्यायालयाची एंट्री होणार. न्यायालय जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार वसुली प्रमाणपत्र पाठवून आणि मग जिल्हाधिकारी ती रक्कम वसूल करणार. पण कशाच्या स्वरूपात तर जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे. त्यामुळे ही जमीन महसुलाची थकबाकी जी आहे ती लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 5 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 16 नुसार जेव्हा एखाद्या कंपनीकडून या कायद्याचे उल्लंघन होते तेव्हा त्या गुन्ह्यासाठी प्रामुख्याने कोणाला जबाबदार धरले जाते. तर जो पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे 1986 त्या कायद्यानुसार जर एखाद्या कंपनीकडूनच जर कायद्याचे उल्लंघन झाले तर त्या उल्लंघनासाठी किंवा त्या गुन्ह्यासाठी जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी जी व्यक्ती कंपनीच्या कामकाजाचा संचालन करत होती किंवा प्रभारी होती त्या व्यक्तीला त्या गुन्ह्यासाठी दोषी मानलं जातं आणि कारवाईसाठी पात्र ठरवलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2
कंपनीच्या कामकाजाचा प्रभारी असणारी व्यक्ती हिला गुन्ह्यासाठी प्रामुख्याने जबाबदार धरलं जातं. आता इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे गुन्हा ज्यावेळी घडला त्यावेळी कंपनीच्या कारभाराचे जे संचालन करणारे व्यक्ती आहेत, म्हणजे प्रत्यक्षरित्या कंपनीच्या कारभाराला जबाबदार असणारे ज्या व्यक्ती आहेत, उदाहरणार्थ त्याचे संचालक असतील, व्यवस्थापक मंडळे असतील किंवा इतर जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ते असतील, तर असे हे संचालक मंडळ असेल आणि कंपनी या दोन्ही गोष्टींना या कायद्यानुसार दोषी मानले जातं आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. पण इथे एक अपवाद देखील दिलेला आहे. तो अपवाद काय आहे, तर या कायद्यानुसार जे दोषी मानलेले संबंधित व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी जर सिद्ध केलं की हा गुन्हा घडत असताना तो गुन्हा घडू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले किंवा त्यांच्या अपरोक्ष हा गुन्हा घडला किंवा त्यांना अज्ञानात ठेवून हा गुन्हा केला गेलेला आहे आणि तो गुन्हा घडू नये म्हणून त्यांनी सर्व खबरदारी किंवा दक्षता घेतली होती, हे जर त्यांनी सिद्ध करू शकले तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र राहणार नाही. त्यामुळे गुन्ह्यासाठी प्रत्यक्ष जबाबदार असणारी व्यक्ती कोण कोण आहेत आणि त्याच्यासाठी अपवाद किंवा बचाव कसा आहे, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, सिक्युरिटायझेशन अधिनियम 2002च्या कलम 30D नुसार रिझर्व्ह बँकेने लादलेला दंड भरण्याची मागणी करणारी नोटीस बजावल्यापासून किती दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे अनिवार्य आहे? तर लक्षात घ्या, या कलम 30 नुसार जो लादलेला दंड आहे तो दंड वसूलयोग्य रक्कम म्हणून समजला जातो आणि ज्या व्यक्तीवर हा दंड लावलेला आहे वसूलयोग्य रक्कम, त्या व्यक्तीला नोटीस बजावल्यापासून 30 दिवसांच्या आत तो भरणं अनिवार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता याच्याबाबत काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या देखील आपण बघूया. आपण आत्ताच पाहिलं की मागणी नोटीस किंवा डिमांड नोटीस बजावल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम वसूलयोग्य रक्कम म्हणून जमा करावी लागते. ही 30 दिवसांची मुदत या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. समजा एखाद्या व्यक्तीने दंड भरण्यास मनाई केली किंवा दंड भरलाच नाही तर काय होईल, तर अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेची एंट्री होईल आणि रिझर्व्ह बँक ही इतर मार्गांनी, उदाहरणार्थ संबंधित व्यक्तीला इतरांकडून जर येणे असेल तर अशा रकमेतून तो कपात करू शकतो दंड. तर अशा प्रकारे तो दंड रिझर्व्ह बँक वसूल करून घेईल. त्यामुळे कोणती बँक इथे महत्त्वाची आहे, तर रिझर्व्ह बँक, हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीवरती या तरतुदी अंतर्गत काय परिणाम होतो ही देखील महत्त्वाची बाब आहे. तर समजा एखाद्या ARC कंपनीने कलम 30A खाली लादलेला दंड जर दिलेल्या मुदतीत भरला नाही तर तिची नोंदणी देखील रद्द करण्याचा अधिकार या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा देखील मुद्दा लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951च्या कलम 29A नुसार या कायद्याअंतर्गत प्रथम वर्ग दंडाधिकारी गुन्हेगाराला किती रुपयांपेक्षा जास्त दंडाची शिक्षा सुनावू शकतात? तर लक्षात घ्या, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC मध्ये काही जरी नमूद असलं तरी या कायद्याअंतर्गत जे प्रथम वर्ग दंडाधिकारी आहेत ते जो गुन्हेगार असेल त्याला 1000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या दंडाची शिक्षा सुनावू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. असं का केलेलं आहे, तर हा जो उद्योग अधिनियम आहे 1951 त्याच्या अंतर्गत जे औद्योगिक नियम आहेत त्या नियमांचे जर उल्लंघन झाले तर त्याच्यासाठी जो गुन्हेगार आहे त्याला योग्य आणि पुरेशी शिक्षा व्हावी यासाठी 1000 रुपयांपेक्षा जास्त दंडाची शिक्षा सुनावण्याचा अधिकार हा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, सामान्य धारा अधिनियम म्हणजेच जनरल क्लॉजेस ॲक्ट 1897च्या कलम 3.3 मध्ये दिलेल्या शपथपत्र या व्याख्येमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर आपण डायरेक्ट व्याख्याच बघूया या कलमामध्ये दिलेली ॲफिडेव्हिटची. तर ॲफिडेव्हिट किंवा शपथपत्र याची व्याख्या आहे सेक्शन 3.3 मध्ये आणि ही जी व्याख्या आहे ती काय सांगितलेली आहे, तर ॲफिडेव्हिट शॅल इन्क्लूड अफर्मेशन अँड डिक्लेरेशन इन द केस ऑफ पर्सन बाय लॉ अलाउड टू अफर्म ऑर डिक्लेअर इन्स्टेड ऑफ स्वेअरिंग. म्हणजेच काय, तर अफर्मेशन आणि डिक्लेरेशन याचा समावेश या व्याख्येमध्ये दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 प्रतिज्ञा
म्हणजेच अफर्मेशन आणि घोषणा म्हणजेच डिक्लेरेशन याचा समावेश शपथपत्र किंवा ॲफिडेव्हिटच्या व्याख्येमध्ये केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात व्याख्या किंवा डेफिनेशन्सवरती, त्यामुळे त्याची देखील तयारी व्यवस्थित करून ठेवा. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता नियम 1990च्या नियम 4 नुसार प्रत्येक मालकाने कामगारांना दिलेल्या घरभाडे भत्त्याची नोंद ठेवण्यासाठी कोणत्या नमुन्यामध्ये नोंदवही ठेवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे? तर प्रत्येक मालकाने कामगारांना दिलेल्या घरभाडे भत्त्याची म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्सची नोंद ठेवण्यासाठी नमुना अ म्हणजेच फॉर्म ए मध्ये नोंदवही ठेवणे हे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर नमुना ब किंवा फॉर्म बी मध्ये काय तरतूद आहे किंवा काय माहिती ठेवायची आहे? तर नमुना ब मध्ये फॉर्म बी मध्ये घरभाडे भत्त्याच्या वसुलीसाठी किंवा तक्रारीसाठी कामगाराने सादर करायचा अर्ज याबाबत तरतूद आहे. त्यामुळे हा फॉर्म बी किंवा नमुना ब देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, सामाजिक सुरक्षा संहिता कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020च्या कलम 106 नुसार इमारत आणि इतर बांधकाम कामगार म्हणून लाभार्थी नोंदणी करण्यासाठी कामगाराचे वय हे साधारणपणे किती वर्ष पूर्ण झालेले आणि 60 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, इमारत आणि इतर बांधकाम कामगार म्हणून लाभार्थी नोंदणी करण्यासाठी कामगाराचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 60 वर्षांपेक्षा कमी असणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर आणखीन एक अट इथे आहे, ती म्हणजे लाभार्थी नोंदणी होण्यासाठी कामगारांनी 18 वर्ष वय पूर्ण केलेले असले पाहिजे प्लस 60 वर्षांपेक्षा त्याचे वय कमी असले पाहिजे आणि अर्ज करण्यापूर्वी 12 महिन्यात त्याने कमीत कमी 90 दिवस हे इमारत किंवा इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेलं असलं पाहिजे. त्यामुळे ही 90 दिवसांची 12 महिन्यातली अट देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, वेतन संहिता 2019च्या कलम 19(4) नुसार कोणत्याही एका वेतन कालावधीमध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनामधून जास्तीत जास्त किती टक्क्यांपर्यंत दंड वसूल केला जाऊ शकतो? तर हा जो वेतन संहिता आहे त्याच्यानुसार काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत वेतनाच्या संदर्भात. तर कोणत्याही एका वेतन कालावधीमध्ये म्हणजे वेज पिरियडमध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनामधून त्याच्या देय वेतनाच्या जास्तीत जास्त 3% अधिक रक्कम ही दंड म्हणून आकारली जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर 3% दंड त्याच्या वेतनाच्या आकारता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक तरतुदी आपण बघूया, ती म्हणजे पूर्वसूचना आणि स्पष्टीकरण. म्हणजे काय, तर दंडाची कारवाई करण्यापूर्वी कर्मचाऱ्याला त्याचे म्हणणे मांडण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून देणे हे या कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर वयोमर्यादा, हा याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतो. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर लक्षात घ्या, 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही बाल कर्मचाऱ्यावरती कोणताही दंड लादला जाऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की वेतन संहितेनुसार किती वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही बाल कर्मचाऱ्यावरती कोणताही दंड आकारला जाऊ शकत नाही. तर ती वयाची अट आहे 15पेक्षा कमी. त्यामुळे ही अट लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येईल. त्याचबरोबर लादलेला दंड हा हप्त्यामध्ये किंवा दंड लादलेच्या तारखेपासून 90 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर वसूल करता येत नाही. त्यामुळे ही हप्त्याने दंडाची वसुली केली जाणार नाही. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा पॉईंट आपण लास्ट टाईमच बघितलेला लास्ट व्हिडिओमध्ये, एकूण कपातीची मर्यादा. तर वेतन संहिता 2019मध्ये दंड असू द्या किंवा इतर कोणतीही वेतनातून केली जाणारी कपात असू द्या, तर अशी एकूण कपात ही त्या वेतनाच्या कालावधीतील एकूण वेतनाच्या 50%पेक्षा अधिक असू शकत नाही. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की वेतनातून आकारायचा जो दंड आहे तो मॅक्झिमम 3%पर्यंतच असू शकतो. प्लस तो दंड पकडला आपण तर त्या दंडासह इतर जी काही वेतनातून कपात केली जाते, मग ती PF असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील,
तर ती पकडून एकूण अशा प्रकारची जी कपात आहे ती त्या वेतनाच्या 50% जास्त असणार नाही. त्यामुळे हा 50%चा मुद्दा देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, सामाजिक सुरक्षा संहिता कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020च्या कलम 64 नुसार जर मालकाने प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची वैद्यकीय काळजी मोफत पुरवली नसेल तर महिला कर्मचाऱ्याला मालकाकडून किती रुपये वैद्यकीय बोनस मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे. तर ही एक महत्त्वाची सुधारणा किंवा हक्क सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. जर समजा मालकाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची वैद्यकीय काळजी मोफत जर पुरवलेली नसेल तर अशावेळी प्रसूती लाभास पात्र असलेल्या प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला मालकाकडून 3,500 रुपये एवढा वैद्यकीय बोनस मिळण्याचा कायदेशीर हक्क मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. वैद्यकीय बोनस किती रुपये मिळणार आहे तर तो आहे 3,500 रुपये. आता इथे लक्षात घ्या की हा जो बोनस आहे तो बोनस कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तो आहे केंद्र शासनाचा. केंद्र शासन अधिसूचना काढून त्याच्यामध्ये रकमेमध्ये त्या वाढ करू शकते. त्यामुळे हा अधिसूचना काढण्याचा किंवा रक्कम वाढवण्याचा अधिकार कोणाकडे आहे ते देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13, औद्योगिक संबंध संहिता इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020च्या कलम 67 नुसार जेव्हा एखाद्या कामगाराला ले ऑफ दिला जातो तेव्हा त्याला मिळणारी नुकसान भरपाई त्याच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या किती टक्के असणे बंधनकारक आहे. तर औद्योगिक संबंध संहिता 1920च्या काही तरतुदींनुसार सलग 1 वर्ष काम केलेला जर कामगार असेल तर त्या कामगाराला ले ऑफच्या कालावधी दरम्यान त्याच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या निम्मी रक्कम म्हणजेच 50% एवढी रक्कम नुकसान भरपाई देणे हे मालकावरती बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या देखील आपण बघूया. ही जी नुकसान भरपाईची रक्कम आहे जी आत्ताच आपण पाहिलं की ले ऑफच्या कालावधीसाठी कामगाराला मिळणारा मोबदला हा त्याच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या 50% इतका असतो. हा पॉईंट आपण आत्ताच क्लिअर केला. मात्र याच्यासाठी काही पात्रता किंवा शर्ती किंवा अटी घालण्यात आलेल्या आहेत या 50%च्या नुकसान भरपाईसाठी. तर त्या काय आहेत की ती मिळण्यासाठी कामगाराचे नाव हे आस्थापनाच्या हजेरीपटावरती किंवा मस्टरवरती नोंदवलेले असले पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे त्याने आस्थापनामध्ये किमान 1 वर्ष सलग सेवा दिलेली असली पाहिजे. या सलग 1 वर्षाच्या सेवेवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की नुकसान भरपाई 50% एवढा भत्ता मिळण्यासाठी किमान किती काळ ही सलग सेवा दिलेली असली पाहिजे तर ती किमान 1 वर्ष एवढी लक्षात ठेवा. त्याचबरोबर कामगार हा कॅज्युअल किंवा बदली कामगार नसावा, म्हणजे तो रेग्युलर कामगार असेल तरच त्याला नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचबरोबर याला कालावधीची मर्यादा देखील आहे. 1 वर्षात जास्तीत जास्त 45 दिवसापर्यंत अशी 50% नुकसान भरपाई देणे बंधनकारक असते जर मालक आणि कामगार युनियन यांच्यात काही वेगळा करार झालेला नसेल तर. त्यामुळे ही कालावधीची मर्यादा देखील लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या शर्ती संहिता 2020च्या कलम 32(1)(2) नुसार आस्थापनेत काम करणाऱ्या सर्वसाधारण प्रौढ कामगाराला किती दिवस काम केल्यानंतर 1 दिवसाची सवेतन रजा प्राप्त होते. तर ही देखील एक महत्त्वाची सुधारणा व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या शर्ती संहिता 2020 नुसार करण्यात आलेली आहे की समजा एखादा सर्वसाधारण प्रौढ कामगार जर असेल तर त्याने प्रत्येक 20 दिवस केलेल्या कामामागे 1 दिवसाची सवेतन रजा म्हणजेच पगारी सुट्टी प्राप्त होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर याच्याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी अजून देखील आहेत त्या देखील बघूया. ज्या प्रकारे सर्वसाधारण प्रौढ कामगारासाठी प्रत्येक 20 दिवसाच्या मागे 1 दिवसाची सवेतन रजा आहे, त्याचप्रकारे जर किशोरवयीन कामगार असेल तर त्याच्यासाठी
प्रत्येक 15 दिवसांच्या कामामागे एका दिवसाची सवेतन रजा आहे, त्यामुळे फरक लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक आहे, तो म्हणजे भूगर्भातील खाणीत काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी देखील प्रत्येकी 15 दिवसांच्या कामामागे एका दिवसाची पगारी रजा असेल. त्यामुळे हा डिफरन्स लक्षात घ्या. किशोरवयीन कामगार आणि भूगर्भातील खाणीत काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकी 15 दिवसांच्या मागे एका दिवसाची रजा असेल, तर सर्वसाधारण प्रौढ कामगार जे आहेत त्यांच्या प्रत्येकी 20 दिवसांच्या मागे एका दिवसाची पगारी रजा असेल. मात्र याला देखील एक क्रायटेरिया त्यांनी निकष घातलेला आहे. तो काय आहे, तर सवेतन रजेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराने एका कॅलेंडर वर्षामध्ये म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबरच्या दरम्यान कमीत कमी 180 दिवस काम केलेले असले पाहिजे. त्यामुळे कमीत कमी 180 दिवस जर काम केले असेल एका वर्षात तरच त्याला या रजेच्या तरतुदी सवेतन रजेच्या लागू होतील. त्यामुळे ह्या निकष देखील लक्षात ठेवा. हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1971च्या कलम 48(1) नुसार कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास किती शिक्षा होऊ शकते? तर कामगार न्यायालय असेल किंवा औद्योगिक न्यायालय असेल, तर यांनी दिलेल्या आदेशाचा जर अवमान केला तर 3 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा 5,000 रुपयेपर्यंतचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीने कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालय अशा न्यायालयाच्या प्रती त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला किंवा न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला किंवा न्यायालयाच्या कामामध्ये जर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर हे जे प्रतिमा मलिन करण्याच्या संदर्भात कोर्टाची जे प्रकरण असेल ते प्रकरण कोणाकडे वर्ग केले जाते, तर ते प्रकरण पुढच्या कारवाईसाठी हायकोर्टाकडे वर्ग केले जाते. त्यामुळे हे उच्च न्यायालयाची एंट्री देखील लक्षात ठेवायच्यामध्ये जर प्रकरण प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रयत्नात जर असेल न्यायालयाच्या कामात, तर हे न्यायालय पुढच्या कारवाईसाठी हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण वर्ग करू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियमन व सेवा शर्ती अधिनियम 2017च्या कलम 33(1) नुसार गुन्ह्यातील तडजोड करताना राजपत्रित अधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त किती टक्के दंडाची रक्कम वसूल केली जाऊ शकते? तर लक्षात घ्या, ही जी तरतूद आहे ती केवळ दंडाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीतच तडजोड करता येते आणि अशा गुन्ह्यांची तडजोड करत असताना जो निर्धारित दंड केलेला आहे त्या दंडाच्या म्हणजे कमाल दंडाच्या 50% एवढी रक्कमच वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा आपण यापूर्वीच प्रश्न बघितलेला आहे, तरी देखील आपण याची रिव्हिजन करूया. लक्षात घ्या, केवळ दंडाची शिक्षा असलेली जी गुन्ह्याची तडजोड आहे ती करत असताना त्या गुन्ह्यासाठी जो निर्धारित केलेला कमाल दंड आहे त्याच्या 50% कमाल दंडाच्या 50% हा पॉईंट महत्त्वाचा आहे, एवढी वसूल करून जो राजपत्रित अधिकारी आहे तो हा गुन्हा खटला चालवण्यापूर्वी किंवा त्यानंतर तो मिटवू शकतो. आता याबाबत एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर दुसऱ्यांदा उल्लंघन किंवा पुनरावृत्ती झाली तर काय होईल, तर एखाद्या मालकाने किंवा आस्थापनाने 5 वर्षांच्या कालावधीत तोच गुन्हा दुसऱ्यांदा केला किंवा तशाच प्रकारचा गुन्हा केला तर अशा गुन्ह्यात तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे 5 वर्षांची अट लक्षात ठेवा. त्याचबरोबर कारवाईतून मुक्ततेबाबत काय तरतूद आहे, तर तडजोड रकमेचा भरणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध त्या गुन्ह्याबाबत न्यायालयात कोणतीही फौजदारी कारवाई सुरू केली जात नाही आणि जरी ती सुरू केली असेल तर ती मिटवली जाते. त्यामुळे ही कारवाईतून मुक्तता कशा प्रकारे होते ते देखील पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17, सामाजिक सुरक्षा संहिता कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020च्या कलम 100(1) नुसार इमारत आणि इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मालकाकडून बांधकाम खर्चाच्या किमान आणि कमाल किती टक्के उपकर वसूल करण्याची कायदेशीर तरतूद आहे? तर हा जो सामाजिक सुरक्षा संहिता आहे 2020 याच्यामध्ये इमारत आणि इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी
मालकाकडून बांधकाम खर्चाच्या किमान 1% आणि कमाल 2% एवढा उपकर वसूल करण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अजून एक महत्त्वाची तरतूद या कायद्यात केलेली आहे, ती म्हणजे हा जो उपकर आहे जो 1%पेक्षा कमी नसेल आणि 2%पेक्षा जास्त नसेल, तो कोण ठरवतं? तर हा उपकर केंद्र सरकार ठरवतं वेळोवेळी अधिसूचनेद्वारे. मात्र तो 1%पेक्षा कमी नसतो आणि 2%पेक्षा जास्त नसतो. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सध्या किती टक्के ठरवलेला आहे केंद्र सरकारने? तर सध्या 1% एवढा तो ठरवलेला आहे. त्याचबरोबर याच्यातून म्हणजे या उपकाराची गणना करत असताना एकूण बांधकाम खर्चातून खालील 2 बाबी त्यांनी वगळलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर एक आहे जमिनीची किंमत आणि दुसरे आहे कामगाराला किंवा त्याच्या नातेवाईकांना दिलेली कोणतीही भरपाई किंवा नुकसान भरपाई. तर या वगळलेल्या 2 गोष्टी देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, औद्योगिक संबंध संहिता 2020च्या कलम 77(1) नुसार ले ऑफ, कपात आणि आस्थापन बंद करण्यासंबंधीच्या विशेष तरतुदी अशा औद्योगिक आस्थापनांना लागू होतात जिथे मागील 12 महिन्यात किमान किती कामगार कार्यरत होते. तर हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे औद्योगिक संबंध सुधारणा 2020 नुसार. तो म्हणजे ले ऑफ असेल, कर्मचाऱ्यांची कपात असेल किंवा कारखाना किंवा संस्था आस्थापन असेल ते बंद करण्यासंबंधी ज्या काही विशेष तरतुदी असतील त्या तरतुदी अशा आस्थापनांनाच लागू होतात जिथे मागील 12 महिन्यांमध्ये 300 किंवा त्याच्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही अट आहे जी 300 किंवा अधिक कर्मचारी असणाऱ्या कारखान्यांसाठी, ती का महत्त्वाची आहे? कारण ज्या कारखान्यांमध्ये 300 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असतील अशा आस्थापनांना कर्मचाऱ्यांना ले ऑफ देण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांची कपात करण्यासाठी किंवा कारखाना किंवा तो आस्थापन उद्योग बंद करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे ही शासकीय पूर्व परवानगी खूप महत्त्वाची आहे आणि ते घेण्यासाठी किमान 300 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणे आवश्यक आहेत मागील 12 महिन्यांमध्ये. त्याचबरोबर पाठीमागचा जो कायदा होता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, त्याच्यानुसार ही मर्यादा 100 कामगारांची होती. म्हणजे 100 कामगारांपेक्षा जास्त कामगार असतील तरच ही अट लागू होत होती शासनाच्या पूर्व परवानगीची. मात्र नवीन संहिता जी आहे इंडस्ट्रियल रेग्युलेशन 2020, त्याच्यानुसार ही मर्यादा वाढून 300 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कामगारांची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पूर्वीची मर्यादा देखील लक्षात असू द्या आणि नवीन इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट 2020 नुसार जी दिलेली आहे ती देखील लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, वेतन संहिता 2019च्या कलम 19(5) नुसार आस्थापनातील किती वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावरती दंड किंवा फाईन आकारण्यास कायदेशीररित्या सक्त मनाई आहे? तर माझ्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो की वेतन संहिता 2019च्या कलम 19(5) मध्ये काय सांगितलेलं आहे की नो फाईन शॅल बी इम्पोज्ड ऑन एनी एम्प्लॉई हू इज अंडर द एज ऑफ 15 इयर्स. म्हणजेच काय? तर जो कर्मचारी 15 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल त्याच्यावरती कोणताही फाईन किंवा दंड आकारण्यासाठी सक्त मनाई असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 कलम 3(3) नुसार या कायद्याखालील योजनेच्या तरतुदींचे पहिल्यांदाच उल्लंघन केल्यास गुन्हेगाराला जास्तीत जास्त किती रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो? आता हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन जो जुना कायदा होता त्या जुन्या कायद्यानुसार देण्यात आलेले आहेत आणि या दंडाच्या रकमेमध्ये 2023ला सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळे परीक्षेत जर तुम्हाला महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 नुसार जुन्या कायद्यानुसार जर प्रश्न विचारला तर माहीत असावं म्हणून इथे आपण मुद्दाम कव्हर केलेला आहे. तर या कायद्याखालील योजनेच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचे जर पहिल्यांदाच उल्लंघन झाले तर त्याला जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंतची दंडाची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. ही तरतूद मूळ कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. मात्र याच्यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुधारणानुसार
जर पहिल्यांदाच उल्लंघन झाले तर त्याच्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतची दंडाची रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर उल्लंघन झाले तर 10 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हे जर उल्लंघन चालूच राहिले तर त्याच्यासाठी प्रतिदिन 5,000 रुपयापर्यंतची अतिरिक्त दंडाची रक्कम देखील आकारली जाऊ शकते. त्यामुळे 2023च्या या ज्या नवीन सुधारणा आहेत त्या लक्षात ठेवा, त्याच्यावरती शक्यतो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले काही जे ॲक्ट आहेत त्या ॲक्टवरती जे इम्पॉर्टंट प्रश्न येऊ शकतात असे प्रश्न कव्हर केलेले आहेत. याची चांगली रिव्हिजन करा. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड केली जाईल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवण्यासाठी ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ती तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती मिळून जाईल. ॲपची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा होती की GS आणि GKचे देखील सामान्य ज्ञानचे देखील काही प्रश्न तुम्ही कव्हर करा. तर ते प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. जेवढे जास्त महत्त्वाचे प्रश्न असतील तेवढे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्याचा देखील निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होईल. GS आणि GKची देखील चांगल्या प्रकारे रिव्हिजन आपण करून घेण्याचा प्रयत्न करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.